श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये तुळशी विवाह कधी आहे, त्याचप्रमाणे तुळशी विवाहाची काय कथा आहे, विवाहासाठी तुळस जी आहे तर ती नवीनच आणावी का, त्याचप्रमाणे दोन प्रकारच्या ज्या तुळशी आहेत, रामतुळस आणि कृष्ण तुळस, तर तुळशी विवाहासाठी रामतुळस असावी की कृष्ण तुळस, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। दिवाळी लक्ष्मीपूजन झाले की कार्तिक महिना जो आहे तर तो सुरू होतो आणि तुळशी विवाह जो आहे तर तो प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर साजरा केला जातो। यावर्षी देवउठणी एकादशी ही 12 नोव्हेंबरला आहे आणि दुसऱ्या दिवशी 13 नोव्हेंबरला द्वादशी आहे। तुळशीचे लग्न हे 13 नोव्हेंबरला केले जाणार आहे, म्हणजे तुळशी विवाह जो आहे तर तो 13 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। या तिथीला तुळशी माता आणि शालिग्राम यांचा विवाह केला जातो। आपल्याला माहित आहे की देवशयनी एकादशीपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते निद्रावस्थेत जातात आणि देवउठणी एकादशीला ते जागे होतात आणि या काळाला आपण चातुर्मास म्हणून सुद्धा ओळखत असतो। देवउठणी एकादशीला हा चातुर्मास सुद्धा संपतो आणि जेव्हा विष्णू उठतात तर तेव्हा सर्वप्रथम ते तुळशीची हाक ऐकतात अशी सुद्धा मान्यता आहे। हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे। या दिवशी जो कोणी व्यक्ती शुभ मुहूर्तावरती तुळशी विवाह करतो तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात, त्याचप्रमाणे त्याला संततीचे वरदान सुद्धा प्राप्त होत असते आणि या तुळशी विवाहानंतरच विवाहाचे मुहूर्त जे आहेत तर ते सुरू होत असतात। परंतु ज्यांना द्वादशी तिथीला तुळशी विवाह करणे शक्य नाही तर त्यांनी पौर्णिमेपर्यंत कधीही जरी तुळशी विवाह केला तरी सुद्धा चालतो। काही ठिकाणी सकाळी तर काही भागांमध्ये संध्याकाळी तर काही ठिकाणी रात्री तुळशी विवाह जो आहे तर तो केला जातो। यावर्षी एकादशी जी आहे तर ती अगोदर सांगितल्याप्रमाणे 12 नोव्हेंबरला आहे आणि 13 नोव्हेंबरला द्वादशी तिथी असणार आहे आणि 13 नोव्हेंबरपासूनच तुळशी विवाह जो आहे तर तो सुरू होईल आणि 15 नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे। तुळशी विवाह केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होत असते, त्याचप्रमाणे व्यक्तीला भाग्याची साथ मिळते, जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि वैवाहिक जीवनातील जे काही अडथळे आहेत तर ते दूर होत असतात। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये एकदा तरी तुळशी विवाह जो आहे तर तो करायलाच हवा, कारण आपण जेव्हा तुळशी विवाह करतो तर तेव्हा कन्यादानाचे जे पुण्य आहे तर ते सुद्धा प्राप्त होत असते। पंचांगानुसार द्वादशी तिथी ही 12 नोव्हेंबरला दुपारी 4:04 सुरू होणार आहे आणि 13 नोव्हेंबरला दुपारी 1:01 संपणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार 13 नोव्हेंबरला तुळशी विवाह जो आहे तर तो केला जाणार आहे। बऱ्याच भागांमध्ये तुळशी विवाह जो आहे तर तो प्रदोष काळी म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो तर त्यावेळेला केला जातो। आता तुळशी विवाहामागे काय कथा आहे तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी विवाहासाठी तुळस जी आहे तर ती नवीन असावी का, तर तुम्ही नवीन तुळस सुद्धा आणू शकता किंवा आपल्या घरी जी तुळस आहे तर तिचे जरी लग्न लावले तरी सुद्धा चालेल। जरी तुम्ही तुळस नवीन आणली तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, तुळशी विवाह करायचा आहे आणि यानंतर ही तुळस जी आहे तर ती तुम्हाला कोणाला तरी दान स्वरूपामध्ये द्यायची आहे। त्याचप्रमाणे तुळस जी आहे तर ती कोणती असावी, तर तुम्ही रामतुळस जरी असेल तरी तिचे सुद्धा लग्न लावू शकता, कृष्ण तुळस असेल तरी तिचे सुद्धा लग्न लावू शकता। असं कोणतंही नाही की याच प्रकाराची तुळस ही तुळशी विवाहासाठी असावी। सर्व प्रकारच्या तुळशी ज्या आहेत तर त्या एकच मानल्या जातात, त्यामुळे तुमच्याकडे रामतुळस असेल किंवा कृष्ण तुळस असेल तरी सुद्धा तुम्ही तुळशी विवाह जो आहे तर तो करू शकता। आता काही भागांमध्ये देवउठणी एकादशीला तुळशीचे लग्न लावतात तर काही भागामध्ये द्वादशी तिथीला सुद्धा हा विवाह जो आहे तर तो केला जातो। थोडक्यात सांगायचं झालं तर देवउठणी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत हा विवाह जो आहे तर तो जरी आपण केला तरी सुद्धा चालतो। तुळशी विवाहाची कथा आपण आता थोडक्यात पाहूया। तुळशी मातेचे खरे नाव हे वृंदा होते। तिचा जन्म राक्षस कुळात झाला होता, मात्र ती विष्णूंची परमभक्त होती। वृंदा जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचा विवाह जलंधर नावाच्या राक्षसाशी करण्यात आला। वृंदा विष्णूंची मोठी भक्त होती, त्याप्रमाणे ती एक पतिव्रता स्त्री सुद्धा होती। तिच्या भक्ती व पूजेमुळे जलंधरचा विजय होत गेला आणि त्याला आपल्या विजयावर गर्व वाटू लागला। त्याने स्वर्गावर आक्रमण करत देवांच्या कन्यांना आपल्या अधिकारात घेतले।
त्यामुळे क्रोधित होऊन सर्व देव विष्णूंना शरण गेले आणि जलंधराचा अंत करण्याची प्रार्थना करू लागले. मात्र जलंधराचा अंत करण्यासाठी सगळ्यात आधी त्याची पत्नी वृंदा हिचे सतीत्व भंग करणे गरजेचे होते. विष्णूंनी मायाजालचा वापर करून जलंधरचे रूप धारण केले आणि वृंदाचे पतिव्रता धर्माला नष्ट केले. याचा परिणाम म्हणून जलंधरची शक्ती संपत गेली आणि तो युद्धात मारला गेला. मात्र जेव्हा वृंदाला हे समजले तेव्हा तिने विष्णूंना प्रश्न विचारला की मी तुमची एवढी भक्ती केली तरी तुम्ही माझ्यासोबत असे का वागला? या प्रश्नाचे उत्तर विष्णू देऊ शकले नाहीत. वृंदाने भगवान विष्णूंना सांगितले की तुम्ही माझ्याशी एका दगडाप्रमाणे व्यवहार केला आहे. मी तुम्हाला शाप देते की तुम्ही पाषाण व्हाल. हे ऐकताच विष्णू पाषाण होतात. त्याच वेळेस निसर्गाचे संतुलन बिघडू लागते. तेव्हा सर्व देव वृंदाला विनवणी करतात आणि शाप मागे घेण्यास सांगतात. अखेरीस वृंदा विष्णूंना क्षमा करते आणि त्यांना पापातून मुक्त करते. जलंधर सोबत सती जाते. वृंदाच्या राखेतून एक झाड बाहेर पडते ज्याला विष्णूंनी तुळस हे नाव दिले आणि वरदान दिले की मी तुळशीशिवाय कोणत्याच प्रकारचा प्रसाद ग्रहण करणार नाही. मी शालिग्रामच्या रूपात तुळशीशी विवाह करेन. कालांतराने लोक या तिथीला तुळशी विवाह म्हणतील. तसेच असे करणाऱ्यांना म्हणजे तुळशी विवाह करणाऱ्या व्यक्तीला सुख आणि सौभाग्य मिळेल. या दिवशी सकाळी लवकर उठून संध्याकाळच्या वेळी तुळशी वृंदावन सजवले जाते. प्रसाद म्हणून लाह्या, बोरे, आवळे, चिंचा ठेवल्या जातात आणि विधिवत तुळशीचे लग्न लावले जाते. आंतरपाठ धरला जातो. मंगलाष्टक म्हटली जातात. तर अशी ही थोडक्यात तुळशी विवाहाची कथा आहे. त्याचप्रमाणे आपण या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे लग्न हे शालिग्रामसोबत करावे. यामुळे भगवान विष्णू आणि तुळशी मातेचे आशीर्वाद प्राप्त होतात. ज्यांना मुलगी नाही तर अशा व्यक्तींनी अवश्य तुळशीचे लग्न लावावे. यामुळे कन्यादानाचे फळ जे आहे तर ते प्राप्त होते. त्याचप्रमाणे या दिवशी तुळशी विवाह केल्यानंतर मंदिरामध्ये किंवा ब्राह्मणाला तुळस जी आहे तर ती दान करावी. जर आपण नवीन तुळस घरी आणली तर तुळशी विवाह केल्यानंतर ती नक्की दान करावी. तुळशीच्या झाडाखाली संध्याकाळी एक दिवा नक्की लावावा. यामुळे माता लक्ष्मीची आपल्याला कृपा प्राप्त होत असते. शक्य असेल तर हा दिवा लावताना दिव्यामध्ये तुपाचा वापर करावा. तुळशी विवाह केल्यामुळे जीवनामध्ये सकारात्मकता येते. आपल्या आयुष्यातील संकटे, दुःखे जी आहेत तर ती दूर होतात. त्याचप्रमाणे तुळशीला लाल रंगाची चुनरी जी आहे तर ती सुद्धा चढवली जाते. याशिवाय तुळशी विवाहाचे फळ जे आहे तर ते मिळत नाही अशी सुद्धा मान्यता आहे. तुळशी मातेला दूध आणि हळद या दिवशी जर अर्पण केली तर आपल्याला तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्यामध्ये वाढ होत असते. त्याचप्रमाणे ज्या छोट्या कन्या आहेत तर अशा छोट्या मुलींना या दिवशी आवर्जून गोड मिठाई जी आहे तर ती प्रसाद म्हणून खायला द्यावी. आता या दिवशी आपण काही गोष्टी मात्र अजिबात करू नयेत. जसं की या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. यामुळे श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते क्रोधित होतात. तुळशी विवाहाच्या दिवशी घरामध्ये कांदा, लसूण खाणे वर्ज्य करावे. कोणालाही अपशब्द बोलू नये, अपमान करू नये. तुळशीचे रोप किंवा फांद्या तोडू नये. तुळशीचा अपमान करू नये. तुळशीला सर्व शृंगाराचे साहित्य नक्की अर्पण करावे. त्याचप्रमाणे या दिवशी तामसिक पदार्थ जसं की मांसाहार असेल, मटण, अंडी, त्याचप्रमाणे मद्यपान याचे सेवन करू नये. यामुळे सुद्धा अशुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे कोणतेही वाईट काम करू नये. ब्रह्मचर्याचे पालन करावे. या दिवशी आपल्या खाण्यामध्ये तांदळाचा वापर करू नये. म्हणजे तांदळाचे पदार्थ असतील, भात असतील तर हे पदार्थ सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचं आहे. जर कोणाला या दिवशी तुळशीचे रोप हवे असेल तर नक्की तुम्ही ते दान स्वरूपामध्ये देऊ शकता. घरामध्ये कलह, भांडण, वादविवाद या गोष्टी करू नयेत आणि तुळशी मातेजवळ चप्पल, बूट, चामड्याच्या वस्तू तर यासुद्धा या दिवशी अजिबात ठेवू नयेत.